शिपूर गावातील युवा कार्यकर्ते प्रणव देसाई हे आज केवळ एका राजकीय कार्यकर्त्याचे नाव राहिले नसून गावातील प्रत्येक घराशी जिव्हाळ्याने जोडलेला एक विश्वासाचा चेहरा बनले आहेत। गावात कोणताही गट असो, मतभेद असोत किंवा राजकीय भूमिका वेगवेगळ्या असोत, पण प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधणारा, संकटाच्या वेळी धावून जाणारा आणि माणूस म्हणून नाती जपणारा तरुण म्हणून प्रणव देसाई यांच्याकडे पाहिलं जातं। म्हणूनच गावातील विविध गटातील लोकही त्यांना आपलेसे मानतात। प्रणव देसाई यांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांनी कधीही प्रसिद्धीसाठी काम केले नाही। अनेकदा गावात एखाद्या कुटुंबावर संकट आले, एखाद्या विद्यार्थ्याला मदतीची गरज भासली, शेतकरी अडचणीत सापडला किंवा कामगाराला शासकीय योजनेचा लाभ मिळत नव्हता, तेव्हा कोणताही गाजावाजा न करता ते मदतीला उभे राहिले। त्यांनी केलेली अनेक कामे आजही सोशल मीडियावर झळकली नाहीत, बॅनरवर दिसली नाहीत, पण ती थेट लोकांच्या मनात कायमची कोरली गेली आहेत। म्हणूनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांकडून व्यक्त होणाऱ्या भावना या केवळ शुभेच्छा नसून एका निस्वार्थी धडपडीबद्दलचा सन्मान ठरत आहेत। गावातील जिल्हा परिषद शाळेतील बोलक्या भिंती उपक्रमासाठी त्यांनी दिलेली मदत असो, विद्यार्थ्यांसाठी केलेली वही वाटप असो किंवा रतनबुवा महाराज मठाचे फरशी काम, प्रत्येक ठिकाणी त्यांनी हे माझं गाव आहे या भावनेतून योगदान दिले। गावातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा आणि गावातील धार्मिक सामाजिक ठिकाणी सुस्थितीत राहावीत यासाठी त्यांनी मनापासून काम केले। ही कामे करताना त्यांनी कधीही श्रेयाची अपेक्षा ठेवली नाहीत। कोरोना काळात तर प्रणव देसाई यांनी अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले। गावात औषध फवारणीपासून ते गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यापर्यंत अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या। त्या कठीण काळात अनेक जण घरात सुरक्षित होते, पण प्रणव मात्र गाव सुरक्षित ठेवण्यासाठी रस्त्यावर दिसत होते। म्हणूनच आजही अनेक ग्रामस्थ त्या काळात प्रणव खंबीरपणे उभा राहिला असे भावनिक शब्दात सांगताना दिसतात। युवकांमध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी दारू नको दूध प्या सारखा सामाजिक संदेश देणारा उपक्रम राबवला। दरवर्षी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून गावातील युवकांना एकत्र आणले। आज गावातील अनेक तरुण प्रणव देसाई यांच्याकडे केवळ राजकीय कार्यकर्ता म्हणून नाही, तर मार्गदर्शक आणि लहान मोठ्या भावाच्या भूमिकेतून पाहतात। युवकांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची शैली हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद मानली जाते। प्रणव देसाई यांची आणखीन एक महत्त्वाची ओळख म्हणजे ते कोणत्याही दबावाखाली भूमिका बदलत नाहीत। योग्य गोष्टीला योग्य आणि अयोग्य गोष्टीला अयोग्य म्हणण्याची त्यांची स्पष्ट भूमिका अनेकांना भावते। गावातील प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यांनी नेहमी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली। म्हणूनच विरोधी विचारसरणीतील लोकही त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करताना दिसतात। गावातील प्रत्येक गटात त्यांचे मित्र, सहकारी आणि त्यांच्यावर प्रेम करणारी माणसे दिसतात। हेच त्यांच्या स्वभावाचे मोठेपण मानले जात आहे। बीडीओ अधिकाऱ्यांसोबतच थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन अडचणी समजून घेणे, कामगारांसाठी मोफत कॅम्प आयोजित करणे, विविध विकास कामात सहभाग घेणे, क्रांती तरुण मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवणे या माध्यमातून त्यांनी गावातील सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले। राजकारण हे केवळ निवडणुकांपुरते मर्यादित नसून लोकांच्या विश्वासावर उभे राहणारे असते, हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले। ग्रामपंचायत, सोसायटी, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी केलेली संघटनात्मक मेहनत आणि जनसंपर्क यामुळे अनेक ठिकाणी यश मिळाले। मात्र या सर्व प्रवासात त्यांनी कधीही स्वतःला मोठे समजले नाही। गावातील सामान्य माणसांच्या खांद्याला खांदा लावून चालणारा कार्यकर्ता म्हणूनच त्यांनी आपली ओळख कायम ठेवली आहे। आज शिपूर गावात अनेक परिसरात अनेक जण एकच भावना व्यक्त करताना दिसतात। प्रणव हा फक्त कार्यकर्ता नाही, तर गावासाठी मनापासून झटणारा आपला मुलगा आहे। कदाचित म्हणूनच त्यांच्याकडे पाहताना लोकांना भविष्यातील सक्षम, अभ्यासू आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व दिसत आहे। निस्वार्थ काम, लोकांशी जपलेला जिव्हाळा, संकटात धावून जाण्याची वृत्ती आणि युवकांमध्ये निर्माण केलेला विश्वास यामुळे आगामी काळात प्रणव देसाई हे ग्रामीण भागातील प्रभावी युवा नेतृत्व म्हणून अधिक ताकदीने पुढे येतील, अशी भावना आता ग्रामस्थ उघडपणे व्यक्त करू लागले आहेत।